विधानसभेचे वारे सुरू झालेले आहेत। कोणी म्हणतात की अजितदादांना घेऊ नये, अजितदादा गेलेत, आता मर्जीने गेलेत, का गेलेत, मर्जीने गेले की मजबुरीने गेलेत। पण एक आहे की भारतीय जनता पक्षाची नीती अशी आहे, आता पण तुम्ही परवा अशोकराव चव्हाणांना बघितलं पुण्यात मध्यभागी नेता म्हणून बसणाऱ्या व्यक्तीला कोपऱ्यात बसवलं। आता हे कोपरे शोधायची पाळी भविष्यात येणार आहे यांना। मला वाटतं की स्वच्छंद वागणाऱ्या माणसाला पिंजऱ्यात कोंडलंय आणि तो पिंजऱ्यामध्ये आता त्यांचा पोपट झालाय आणि पोपटाला जर शिकवतं तेवढं बोलावं लागतं, नाही बोलला तर पोपटाला जेवण मिळणार नाही, पोपट उपाशी मरेल। त्यांनी केलेल्या उठावानंतर त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यामध्ये असलेला संभ्रम किंवा त्यांना पाहिजे असलेला वाटा या सर्व बाबीवर त्यांनी निश्चित अमित शहाशी चर्चा केली असावी असं माझं मत आहे। परंतु इतरही महाराष्ट्राचे प्रश्न महत्त्वाचे आहेत आणि ते अर्थमंत्री आहेत, म्हणून त्यांचा दौरा हा राज्याच्या हितासाठी सुद्धा असू शकतो आणि पक्षाच्या असलेल्या वाटाघाटी संदर्भात बी असू शकतो। राज्यामध्ये सध्या निधीची लुटालूट आहे। काही दिवसांनी ठोसे युद्ध सुरू होईल। अजित पवार महाजनांच्या वादावर विजय वडेट्टीवार यांनी ही टीका केली। तर मंत्रिमंडळ बैठकीमध्ये काय झालं हे मी सांगणार नाही असं मंत्री शंभूराज देसाईंनी म्हटलं। मंत्रिपदावर बसताना मी गोपनीयतेची शपथ घेतली असं देसाई म्हणाले। खडाजंगी सुरुवात आहे, यापुढे आता कपडे फाडतील। कारण महाराष्ट्रामध्ये सगळं जे चाललेलं आहे ते निधीची लुटालूट चाललेली आहे, तिथपर्यंत जाणार, ठोसे मारण्यापर्यंत जाणार। महाराष्ट्रात आता शीतयुद्ध आहे, ते शीतयुद्धामध्ये ते ठोसे युद्ध वगैरे होऊ नये, कपडे फाड युद्ध होऊ नये, म्हणजे महाराष्ट्राची इज्जत वाचेल। मंत्रिपदाची शपथ घेताना सर्व मंत्र्यांना गोपनीयतेची शपथ दिली जाते, त्यामुळं मी मंत्रिपदाची शपथ घेतलेली आहे, त्यामुळं मला गोपनीयतेच्या शपथेच्या मी बांधील असल्यामुळं काय चर्चा झाली हे मी सांगू शकत नाही। परंतु असा वाद विवाद कुठेही आमच्यात कधीच होत नाही, तसा कालही झाला नाही। जो आरोप प्रत्यारोप होतोय ना, त्यावेळेला त्यांनी सुद्धा एक सामंजस्य भूमिका घेऊन निधी वाटप हा याच आठवड्यामध्ये झाला पाहिजे, या आठवड्यामध्ये झाला पाहिजे। त्याचे टेंडर प्रोसेस करून मतदारसंघामध्ये कामं करता येतील। म्हणून आम्ही सुद्धा आग्रही राहणार आहे मुख्यमंत्री साहेबांकडे की आम्हालाही आमचा जो निधी जो हक्काचा आहे, जो विकासासाठी पाहिजे तो दिला पाहिजे। मग त्यासाठी काय करावं लागेल हा त्यांचा प्रश्न आहे, आम्ही त्याच्यामध्ये जाणार नाही, परंतु निधी आम्हाला सुद्धा आवश्यक आहेच।